नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमचं फेवरेट चॅनल माउंटेन ट्रॅव्हलरमध्ये। आज आपण चाललेलो आहोत भीमाशंकरला। भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग, याने 12 ज्योतिर्लिंग आहेत ना, त्यामधलं एक ज्योतिर्लिंग। आता आम्ही इथून जाणार पुण्याला, आणि पुण्यावरनं भीमाशंकर काहीतरी 120-125 किलोमीटर आहे। तिथून आम्ही जाणार एसटीने। म्हणजे नाही म्हणलं तरी आता रात्रीचे 11:30 वाजले, तर आम्हाला पोहोचायला भीमाशंकरला 10 वाजतील गाडी चेंज वगैरे करून। थोड्या वेळातच आमची गाडी येईल आणि आम्ही निघू। आता इथनं बस निघाली। आता वाजलेत किती? 5:30 म्हणजे 4 तास लागतात जायला। 4 तास जरी म्हणलं तरी किती होईल टाईम? 10:30, 11:30च्या आसपास आपल्याला जायला वेळ होईल तिथं भीमाशंकरला। हे काय आहे प्रकार? हे पूर्ण वाकडेवाडी स्टेशन बस स्टँड। स्वारगेटपेक्षा पण मोठं वाटायला मला हे बस स्टँड। अरे स्वारगेटपेक्षा पण मोठं वाटायला। भीमाशंकर बस स्टॉप। भीमाशंकर बस उभे। हाव देवतालाच पाव। अरे 10 मिनिट थांबू बस स्टँडला। आत्ता आपण आलेलो आहे भीमाशंकर। हे डोंगर बघायचा कसला जबरदस्त आहे एकदम। हे डोंगर मागचा पूर्ण याने या माकड बघवे एसटी स्टँड त्याचा। हे पूर्ण डोंगर या माकड। हो चला जाऊ दर्शनाला आता। शकता हे धुक्यामध्ये झाकलेलं पूर्ण हा डोंगर। इथून सुरुवात होते भीमाशंकराच्या डोंगरावर चढण्याची। सध्या तरी आपण त्या दिशेने चाललेलो आहे। त्याच्या आजूबाजूला पण नजर आपण बघत आहोत। नुकतंच आपण एस टी स्टँडवर आल्यामुळं आजूबाजूला पण काय आहे खरंच कुतूहल आहे। इकडे माकडांची संख्या पण भरपूर आहेत। पूर्ण जंगल एरिया आहे पूर्ण खाली। ठीक आहे, तर आपण आगे कूच करूया भीमाशंकराच्या डोंगराकडे। बघा ना कसं वाटतं आता? शेवटी आलास। झालेल्या दत्तचं मंदिराचं दर्शन आणि प्लस भीमाशंकरचं त्याचा शिखर आहे। आपण आज जाऊ शकत नाही कारण फोटो काढण्यास आणि व्हिडिओ काढण्यास शक्य म्हणता येईल। प्रत्येकच मंदिराचं कसं एक काम ते त्याला एक नियम असतात, एक परंपरा असते, ते आपण मोडणं चुकीचं आहे। त्यामुळे आपण मध्ये आपण काय व्हिडिओ काढू शकत नाही, पण बाहेर तर काढू शकतो। हे पूर्ण भीमाशंकर मंदिराचा परिसर आहे। आणि झालं का दर्शन बरोबर? कसं झालं दर्शन तुमचं? कसं झालं दर्शन? झालं? आणली कुठे गेला? चला
आपलं झालेलं आहे दर्शन मस्तपैकी. आवाज पोचत नव्हती का? आवाज बऱ्यापैकी छान दर्शन झालेलं आहे आपलं भीमाशंकरचं. ॲक्च्युली आपण जास्तमध्ये व्हिडिओ काढू शकलो नाही, कारण एखाद्या देवस्थानची जी पवित्रता असते ते राखणं आपलं काम आहे. तर जर आपण व्हिडिओ शूटिंग केलं किंवा काहीतरी काढलं ते खरंच चुकीचं ठरतं. मी तर म्हणतो कुठल्याच मंदिरामध्ये आपण व्हिडिओ काढणं चुकतंय, म्हणून आपण पण काढलेलं नाही आहे. पण आता आपण दुसऱ्या पार्टला चाललेलो आहे, तो म्हणजे गुप्त भीमाशंकर. हे मेन मंदिराचा स्टार्टिंग तसं आपण निघालेलो होतो, चाललेलो आपण इकडच्या साईडला. हे जो अनिल उभारलाय का ती साईड, ही पूर्ण एरिया आहे गुप्त भीमाशंकरचा. गुप्त भीमाशंकर म्हणजे भीमानदीचा उगम ज्या ठिकाणी होतो ते ठिकाण. म्हणजे आपण बघतो ना पंढरपुराची भीमा नदी आहे, चंद्रभागा आहे, तिचा मेन उगम जो आहे तो इथून सुरुवात होतो. आहे मी आणि आहे माझी टीम, आम्ही चाललेलो आहोत गुप्त भीमाशंकर. पूर्ण रस्ता एकदम खडकाळमध्ये असलेलं भरतं तुम्ही पाहू शकता, कारण हे नदीचा प्रवाहच आहे आणि त्या प्रवाहाच्या बाजूनेच आपण चाललेलो. आता आपण चाललेलो या दिशेने जे आहे ते भीमा नदीचा उगम, या प्रवाहाच्या बाजूने आपण जाणार आहोत. चला मग आपण बघूया प्रवाह कोणीकडे जातो. माझ्या बुटात गेलं पाणी. जनरली बघायला गेलं ना तर हा एक प्रवाहच आहे नदीचा, या दिशेने चाललेला आहे. म्हणजे आपण कमीत कमी 3 किलोमीटर या प्रवाहावर चालत गेलो तर आपल्याला जो उगम आहे तो दिसून येईल. आणि खरंच वैशिष्ट्य आहे की बाबा एखाद्या नदीचा उगम आपण पाहतो. मी तर ह्याच्याबरोबर कधी उगम पाहिलेला नाही आहे, फक्त एवढं ऐकून आहे की बाबा माउंट एव्हरेस्टवरनं नदीचा म्हणजे प्रवाह चालू होतो, तिथून उगम छान असतं. नुकतंच यायच्या अगोदर मला कळालं की भीमानदीचा उगम इथून होतो, त्यामुळे आपण ह्या रस्त्यानं चाललेलो. जायचं कुठं आपल्याला, या साईडला का या साईडला? ह्याच्या अगोदरचं आम्ही ट्रॅकिंग केलेलं राजगडला, त्यावेळेस कसं कंटिन्यू पाऊस चालू होता, बरोबर आहे. त्यावेळेस त्यामुळे तिथं कोण दिसत नव्हतं. पण आता इथे पण सिच्युएशन तसं दिसाली आहे. पाऊस तर नाही आहे पण नीरव शांतता तर दिसाली. अनिल सावकाश, तिथून असं मजा यायचं वाटतं आपल्याला. अरे यार जनरली आम्ही चाललेलो होतो. आता आम्हाला चालून कमीत कमी अर्धा तास वाले, अजून तर आम्हाला काही दिसलेलं नाही इथं समोर. असंच कंटिन्यू चालून आम्हाला बघायचं आहे बाबा नेमकं भीमाशंकर नदीचा उगम कुठं आहे, उगमस्थान कुठं आहे, ते कसं आहे ते आता पुढे गेल्यावरच कळेल आपल्याला. सध्या तरी हे पूर्ण जंगल आहे, या जंगलामधून आम्ही वाट काढत चाललेलो आहे. वाट पण अशी तशी नाही आहे, सगळी खडकानं भरलेली आहे. आणि आमचा अनिल 2-2 काटे घेऊन चाललेला आहे. माझा काढ व्हिडिओ. तच आम्ही आता एक झाड बघितलंय, त्याची उंची तुम्ही बघा, बापरे. हे अनिल त्या बाजूला उभा रे, त्या बाजूला उभा तू जरा, अलीकडं अलीकडं. हा आहे अनिल, आणि ही झाडाची फांदी कुठं गेली बघा ही. आणि हे आहे झाड, कमीत कमी ह्याची हाईट 50 ते 60 फुटापर्यंतची हाईट आहे तुझी. हे बघू शकता. खरंच अरे जंगल म्हणजे घनदाट जंगलमध्ये हे बाजूला पण एक आहे पूर्ण एरिया. असा आहे, असा आहे, बापरे काय आहे हे बघू शकता तुम्ही.
हे बघा वरी धबधबा आहे, हे त्याचं पाणी आहे आणि हा अनिल आहे जो वरी चढतोय. बघू शकता जसं वरी जाईल तसं धबधब्याचं स्वरूप वाढाले. ते पूर्ण दगड आहेत आणि हा वरून धबधबा खाली येतोय. हे बघा अनिल, हे पहा शकता की तुम्ही हे पूर्ण धबधबा असा आहे. हे धबधब्याचं मेन सोर्स इथून आहे. हा धबधबा असा खाली होऊन तिकडे चाललेला आहे. दुसरा धबधबा, मोठा धबधबा समोर आहे. माकड जास्त जवळ जाणं बरोबर नाही, पण तशी माणसं आलेली बघू शकता. हो नो बाय. गेले 2 तास झाले आम्ही चालतोय. नेमकं नदीचा उगम कुठून आहे हे अजून आम्हाला सापडलेलं नाही. आम्ही कंटिन्यू चालवलो. पहिली गोष्ट 2 तास तर झाले, कमीत कमी 2 तास झाले ना आपल्याला, तरी अजून आम्हाला उभं सापडलं. आता विचार करा आपण परत जाताना आपल्याला किती चालायचं हे पण लक्षात राहू द्या. ट्रॅकिंग खतरनाक झाली म्हणलं तरी चालेल. हे पूर्ण जंगलचा एरिया असा.